नेचर केअर फर्टिलायझरचे कृषी WMF अर्थात विल्ट मॅनेजमेंट फॉर्म्युला हे उत्पादन सध्या शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. सततचा ढगाळ पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांमध्ये वाढणारे बुरशीजन्य रोग तर कदकूज आणि सूत्रकुर्मीचा बंदोबस्त कृषी WMF मुळे होत आहे. तर हळद, आलं यासारख्या पिकात कंदकूज तसंच भाजीपाला फळ पिकात मर रोग, सूत्रकुर्मी आणि बुरशीजन्य रोगांवर कृषी WMFच्या वापरामुळे चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळतं. या प्रकाराच्या रोगांपासून आपल्या पिकांचं संरक्षण करायचं असल्यास नेचर केअरचे कृषी WMF हा उत्तम पर्याय ठरतोय. भंडाऱ्यात एका शेतकऱ्यानं शेतात विविध पिकांची लागवड केली. यात 1.5 एकर शेतात पपईची लागवड केली. यासाठी त्याला 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. तर यातून संपूर्ण खर्च वजा करता 10 लाखांचं उत्पन्न होण्याची अपेक्षा शेतकऱ्याला आहे. वाशिम जिल्ह्यात पीक पाहणी ॲपमध्ये पीक पेरा नोंदवताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शेतकरी शेतात असतानाही ॲपवर शेत 300 मीटर दूर दाखवलं जात आहे. महसूल विभागानं चुकीचे नकाशे अपलोड केल्याचं समोर आलंय आणि या गोंधळामुळे हजारो शेतकऱ्यांचं पीक पेरा प्रलंबित राहिला. वाशिम जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडल्या. पावसामुळे सोयाबीनचं पीक पिवळसर पडू लागले, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच हवामानामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणखी वाढल्या. अमरावतीच्या वडनेर गंगाई येथील शेतकऱ्यांना रस्त्याच्या समस्येमुळे जीव मुठीत धरून शेतमालाची वाहतूक करावी लागते. चिखलात गेलेल्या रस्त्यामुळे मशागत करणंही कठीण झालंय. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचं बांधकाम झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला. मावळ तालुक्यातील धारुंबरे गावातील एका शेतकऱ्यानं 20 गुंठे शेतात झेंडू फुलाची लागवड केली. जून महिन्यात झेंडूच्या जम्बो कोलकाता वाणाची लागवड करून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली खतं आणि औषधांचं मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्याला लाखो रुपयाचा आर्थिक फायदा झाला. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 1.25 लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झाले. मात्र कृषी विभागाकडून अद्यापही बाधित पिकांचं सर्वेक्षण आणि पंचनामे पूर्ण झालेले नाहीये. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. लातूरच्या किल्लारी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. तेरणा नदीला पूर आल्यानं शेतात जाण्याचा रस्ता बंद झालाय. शेतात पाणी शिरल्यामुळे पिकं पाण्याखाली गेली. त्यामुळे नदीवर लवकरात लवकर पूल बांधण्याची मागणी केली जाते. पूल न बांधल्यास 200 शेतकऱ्यांनी नदीत उडी मारण्याचा इशारा दिला. 10 लाख रुपये मंजूर. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉली फॉस्फेट.